श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की आपल्याला घरामध्ये पैशांची खूप कमी भासत असते, त्याविषयी मी आपल्याला ह्या काही गोष्टी आहे की ज्या आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये जर ठेवल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा चांगल्या प्रमाणात अनुभव येत असतो आणि आपले कामही मार्गी लागत असतात। तर आपल्याला असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या अवतीभोवती असे बरेच लोक आहे की ज्यांचे अगदी खूप पैसा असतो, त्यांच्याकडे कशाची कमी नसती, अगदी भरमसाठ पैसा असतो, परंतु त्यांच्या घरात जर गेलं तर ते कधी देवपूजाही करत नसतात किंवा कधी कोणत्या देवाची पूजाही करत नसतात, देवाला नैवेद्यही दाखवत नसतात। त्यांच्या घरामधील जे देव आहे अक्षरशः धूळखात पडलेले असतात, तरी पण त्यांच्याकडे खूप पैसा कसा असतो असा आपल्याला प्रश्न असतो। आणि आपण तर खूप पूजा करतो, खूप देवधर्म करतो, अगदी नित्यनियमाने देवाची पूजा करतो, तरी पण आपल्याकडे पैसे का नाही असा बऱ्याच ताईंना दादांना पडलेला प्रश्न असतो। किंवा आपल्यालाही मनामध्ये खूप अशी इच्छा असते की आपल्याकडे का नाही, आपण तर जे सांगाल ते सगळे उपाय करतो, मग आपल्याकडे पैसे का नाही। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। तर त्यासाठी आपल्याला हे 3 उपाय करायचे आहे की आपल्या देवघरामध्ये 3 या वस्तू ठेवायच्या आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही, कारण हे लोक जे आहे ना ते बाकीचं करत नाही, परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांचा ओघ नेहमी सतत चालू असतो। परंतु आपण हे उपाय केल्यानंतर त्यासाठी आपल्याला कष्टही तितकेच महत्त्वाचे आहे। नाहीतर आपण नुसतेच हे उपाय करणार आणि कष्ट करणार नाही आणि पैसे येणार असं म्हटलं तर चालणार नाही, कारण कष्टाला हे फळ भेटतं। जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हाच आपल्याला हे फळ भेटत असतं, आपण जे केलेले उपाय आहे ते भरभराटीत येत असतात। तर त्यासाठी पहिला उपाय आहे की आपण आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर ती आपल्या देवघरामध्ये आपण स्थापन केली पाहिजे। कारण माता लक्ष्मी ही आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तिची जर आपण आपल्या घरामध्ये जर स्थापना केली तर आपल्याला चांगल्या प्रमाणात लक्ष्मी येण्यास मदत होत असते। शक्यतो धर्मानुसार असं म्हटलेलं आहे की आपल्या घरामध्ये मूर्ती जी आहे तिला जास्त महत्त्व आहे, परंतु ठीक आहे की आपल्याजवळ जर मूर्ती नसेल तर आपण फोटोही ठेवू शकतात। परंतु तो फोटो कसा ठेवायचा आहे तर तो बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला तो माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे। तो कोणत्याही प्रकारचा उभा नसला पाहिजे, कारण माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते बसलेली, जर आपण उभा ठेवला तर ती जाणारी असते। त्यामुळे नेहमी आपण लक्षात ठेवायचं की तो फोटो जो आहे तो बसलेल्या अवस्थेत ठेवायचा आहे। आणि दर आठवड्यातून दर मंगळवार किंवा शुक्रवार ह्या एका दिवशी आपण देवीला तिच्या आवडीचा प्रसाद द्यायचा आहे, कारण देवीला आवडीचा जो प्रसाद असतो तो म्हणजे फळ आहे। तर आपण देवीला हा तिच्या आवडीचा दररोज नित्यनियमाने आपण देवीची पंचोपचार पूजा करायची आहे आणि ह्या दोन्ही दिवसातून एकदा तरी देवीला आपण प्रसाद म्हणून प्रसाद चढवायचा आहे आणि तिची नित्यनियमाने पूजा करायची आहे। त्यानंतर 2 नंबरला आहे की देवीला आपल्या घरात आपण बुधवारच्या दिवशी गणपती मंदिरात जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण दानपेटीमध्ये किंवा गणपती समोर आपण जे काही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्ही जितके पैसे ठेवू शकता तितके पैसे तुम्ही गणपती पुढे ठेवायचे आहे आणि त्यातला 1 रुपया जो असेल तो आपल्या घरी आणायचा आहे येताना, आणि घरी आणल्यानंतर आपण तो देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा आहे, त्याची पूजा करून त्यावरती सुपारी ठेवायची आहे आणि तिची पंचोपचार पूजा करून गणपतीला आवडणारं लाल फूल हे आपण अर्पण करायचं आहे, प्रसाद दाखवायचा आहे। असं केल्यानंतर आपल्याला पैसे जे आहे पैसे येण्यासाठी मार्ग मोकळा होत असतो आणि कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदाही भेटत असतो। त्यानंतर आहे की आपल्याला दररोज तुम्ही कोणत्याही मंदिरात जायचं आहे, अगदी म्हणजे देवीच्या मंदिरात जा किंवा इतर कोणत्याही मंदिरात जा आणि मंदिरात गेल्यानंतर देवीला जे फुलं अर्पण केलेले असतात लोकांनी, तर त्यापैकी देवीच्या पायथ्याशी जे एखादं फुल असेल तर ते फूल उचलून तुमच्या घरी आणायचं आहे। घरी आणल्यानंतर आपल्याला देवीच्या समोर म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवीच्या लक्ष्मी मातेच्या समोर ते फूल ठेवायचं आहे आणि दररोज त्याची पूजा करायची आहे, कारण लक्ष्मी मातेला फूल हे अत्यंत प्रिय आहे आणि आपण तिच्याच पायथ्याशी जर फूल ठेवलं तर आपल्याला संपत्ती आपली वाढण्यासाठी हळूहळू मदत होत असते।
पैशांचा मार्गही मोकळा होत असतो. तसेच आपल्या घरामध्ये आपण जर चांदीची मूर्ती जर आणली, 1 इंच असेल तरीही चालेल, परंतु जर चांदीची मूर्ती जर असेल तर ती अतिउत्तम आहे लक्ष्मी मातेची. कारण त्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात पैसा खेचण्याचं सामर्थ्य आहे चांदीच्या लक्ष्मी मातेमध्ये. त्यामुळे तुमच्या घरात थोडी छोटी का होईना पण तुम्ही चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करून ती आपल्या मंदिरामध्ये विराजमान करा आणि तिची दररोज पंचोपचार पूजा करून तिला प्रसाद वगैरे सर्वही करा. तर बघा, तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रमाणात तुम्हाला त्याचं फळ भेटेल आणि त्याबरोबर कष्टही करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ.